मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राज ठाकरेंची आज सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषद। उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर राज ठाकरे आज काय बोलणार त्याकडे सर्वांचं लक्ष। माळेगाव कारखाना निवडणुकीवरून दोन्ही राष्ट्रवादींमध्ये फिसकटलं, तर ऐनवेळी चर्चा फिसकटल्यामुळे दादांकडून उमेदवार जाहीर। दादांकडून आत्ताच अशी भूमिका, निष्ठावंतांचं काय होणार? पवारांचं मत, सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला शरद पवारांचा विरोध। संधी साधूपणा करणाऱ्यांना भाजप बरोबर गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही। माळेगाव कारखान्यातील युती फिसकटली, त्यानंतर पवारांकडून भूमिका स्पष्ट। महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचे विचार रुजलेले आहेत, तेच विचार घेऊन पुढे जातोय। शरद पवारांच्या भाजपसोबत न जाण्याच्या भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांचा कारखान्याचा अनुभव हा 25 वर्षे, तर माझा 65 वर्षे। मी 100 वर्ष जगणार आणि लढत राहणार। चंद्रराव तावरेंनी अजित पवारांचं चॅलेंज स्वीकारलं। पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या नियुक्त्यांना स्थगिती। नरेंद्र बोंडेकरांनी विश्वासात न घेता नेमणुका केल्याची तक्रार, तर जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना संधी देणं अयोग्य। श्रीकांत शिंदेंचं मत। लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला नाही। निधीसाठी आलेल्या फाईल्सवर मी सही केली नाही। विजयकुमार गावित यांची प्रतिक्रिया। मुंबईत आज मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं एकत्र आंदोलन। इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनी विरोधात आक्रमक। कुंडमळा दुर्घटनेप्रकरणी 5 सदस्यीय समिती, चौकशी अहवाल आल्यावर कारवाई। राज्यातील धोकादायक पूलही पाडणार, अजित पवारांची माहिती। 1ली ते 5वी साठी हिंदी सर्वसाधारण तृतीय भाषा असणार। शालेय शिक्षण विभागाचा नवा GR समोर, तर हिंदी भाषेऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्यासाठी 20 विद्यार्थी इच्छुक असणं आवश्यक। धोकादायक पर्यटन स्थळांवर प्रवेश बंदी। पर्यटन स्थळांचं रस्त्यावर दिशादर्शक फलक लावावे, तर कुंडमळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश। कॅनडामध्ये G7 शिखर परिषदेदरम्यान जागतिक नेत्यांसोबत पंतप्रधान मोदींचं फोटोशूट। 51व्या परिषदेसाठी जगभरातील शक्तिशाली नेते उपस्थित। मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यात चर्चा। धारावीसाठी मुद्रांक शुल्क माफ, तर जमिनीच्या भाडेपट्टा करारासाठी सवलत। राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय। खूपच वाईट सेवा। एअर इंडियाच्या विमानाला विलंब झाल्यानं सुप्रिया सुळे संतापल्या। सुप्रिया सुळे प्रवास करणाऱ्या विमानाला 3 तास उशीर। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 120 मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात। 162 मृतांची आतापर्यंत ओळख पटली। उर्वरित मृतदेह लवकरच सुपूर्द करणार। यवतमाळमधील जयस्वाल कुटुंबातील 3घांचं पार्थिव वणीत दाखल, तर राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल आणि काशी जयस्वालचा केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्यू। अमरावतीमध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर एकाच दिवशी 1214 कृषी केंद्रांची तपासणी। अनधिकृत आणि बोगस बियाण्यांची तपासणी। देहूनगरी वारकऱ्यांनी गजबजली। दुपारी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार। वारीतील गर्दीवर AIची नजर असणार, पुणे पोलीस आयुक्तांची माहिती। साताऱ्यातील 150 वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन धोकादायक पुलावरून हजारो वाहनांचा प्रवास, तर अनेक ठिकाणी पुलांना भेगा पडल्यानंतर वाहतूक सुरूच। कोल्हापुरात पंचगंगेची पाणी पातळी 26 फुटांवर। राधानगरी धरणातील विसर्ग अजूनही कायम। 17 बंधारे अद्याप पाण्याखालीच। रत्नागिरीमध्ये सतत कोसळणाऱ्या पावसानं संगमेश्वरमध्ये भूस्खलन, तर कुचांबे या गावातील डोंगर खचला। पुनर्वसन ठिकाणाच्या डोंगराला मोठ्या भेगा पडल्याची माहिती। वाशी रुग्णालयात मृतदेह चांगल्या कपड्यात गुंडाळण्यासाठी 2000ची लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल। लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याला कामावरून बडतर्फ करत चौकशीचे आदेश। परभणीच्या सोनपेठमध्ये तलवारीनं वाढदिवसाचा केक कापल्याचा प्रकार समोर। गोविंद पूर्णे विरोधात या संदर्भात गुन्हा दाखल। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।